रामकृष्ण हरी. नमस्कार माऊली. आज आपण जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल माहिती बघू. श्री संत तुकाराम महाराज हे इसवी सन 17व्या शतकातील एक वारकरी संत कवी होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू या गावी 21 जानेवारी 1608 सोमवारी माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमीला झाला. पंढरपूरची विठू माऊली हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकाराम महाराजांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. वारकरी कीर्तनांच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज हे लोककवी होते. जे का रंजिले गांजिले त्यासे मनी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायांची परंपरा तुकाराम महाराजांनी निर्माण केली. श्री संत तुकाराम महाराज वास्तववादी, निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोकटोक शब्दामध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्या काळात अनागोंदी निर्माण झाली, म्हणजे गोंधळ निर्माण झाले. अशा वेळी संत तुकाराम महाराजांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला अचूक मार्ग दाखविले. तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा आंबिले मोरे असे होते. तुकाराम महाराजांचे निर्वाण 19 मार्च 1650 झाले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज स्थिरावले आहे. रामकृष्ण हरी.